नमस्कार. 15 तारखेला श्री क्षेत्र ओझर येथे श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे संस्थापक आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण अरुण महाराज कुलवडे यांच्यावर रात्री 10 वाजता हल्ला झाला. खरं तर 15 तारखेला दत्त जयंती असल्या कारणाने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आरतीला होतो. 7 ते 7:30 फक्त अर्धा तास आरती चालू होती. 7:30ला आम्ही स्पीकर बंद केले, अन्नदान झालं, आम्ही आपापल्या घरी गेलो. खऱ्या अर्थानं महाराज आणि त्यांची वृद्ध माता 85 वर्षाची आजी त्यांच्या रूममध्ये वरती मंदिराच्या बाजूला त्यांची खोली, त्या खोलीमध्ये झोपले होते. आणि शेजारील ओझरच्या पोलीस पाटील प्रीती कवडे व त्यांचे मिस्टर दारू पिऊन रात्रीचे सुनीलजी कवडे, त्यांचे चिरंजीव यश कवडे त्या ठिकाणी गेले आणि महाराजांना म्हटले की तू स्पीकरचा आवाज वाढवला. महाराज बोलले की मी त्या ठिकाणी नव्हतो, मी माझ्या पायाचं ऑपरेशन झालं, मी आजारी आहे. ट्रस्टचे सर्वजण व्यवस्थापक अध्यक्ष सगळे त्या ठिकाणी होते, तुम्ही त्यांच्याशी बोला. परंतु महाराजांना त्यांनी असं बोलले की तुझं काम आहे, तू मंदिर बांधलं आहे, तू ते आवाज बंद केला पाहिजे. हे म्हटले की माझं काही नाही बाबा, मी गरीब माणूस आहे, मी सेवा करतोय. अध्यक्ष आणि सर्व विश्वासाने ती आरती चालू केली, त्यांच्याशी बोला. परंतु त्यांनी काय केलं, डायरेक्ट यांना मारहाण चालू केली. यांच्या पायाचं ऑपरेशन झालं, पायावरती लाथा मारल्या. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आमच्या रवळी ताई होत्या, कवडी ताई होत्या, ते सगळेजण त्यांनी ते प्रकार पाहिला, त्यांना दमदाटी केली. शुभमला बाहेर काढलं की तुम्ही इथून निघून जा, आम्ही महाराज बघून घेऊ. त्यानंतर त्यांनी बाहेर येऊन गणेश भाऊंना फोन केला. गणेश भाऊ ती आरती उरकून पुण्याला चालले होते. ते मंचर बायपास त्यांना फोन आला. त्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं की मग ते आडावड चालायचं, रडत होते की महाराजांना मारहाण झाली, आजीला मारहाण झाली. भाऊने आम्हाला फोन केला, आम्ही सर्व सेवेकर त्या ठिकाणी गेलो. भाऊ पुण्यावरून मंचरवरून ओझरच्या मंदिरापर्यंत येतपर्यंत जुन्नर तालुक्यातून असंख्य स्वामी भक्त त्या ठिकाणी आले होते. आणि सर्वजण त्या मामांची परिस्थिती पाहून सर्वजण त्या ठिकाणी व्याकुळ झाले, आरडाओरड करत होते, रडत होते. भाऊ आल्यानंतर भाऊनी प्रथमतः जुन्नर ओतूर पोलीस ताटे साहेबांना फोन केला की अशी घटना घडली, तुम्ही त्या ठिकाणी दाखल व्हा. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी नोंद घेतली नाही. लवकर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आलं नाही. सर्व स्वामी भक्त त्या ठिकाणी चिडले होते. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतो. खरं तर आम्ही त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून काम पाहतो, भाऊ अध्यक्ष म्हणून काम पाहतात. आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आलो. महाराजांची परिस्थिती पाहिली, सेवेकरी प्रचंड आक्रोश करत होते. त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटची गाडी आली. गाडी आल्यावरती आम्ही त्यांच्या गेटपर्यंत गेलो, घरात पण गेलो नाही. त्याच्या घरामध्ये CCTV कॅमेरे आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आम्ही त्या गेटवर गेलो, त्याला आवाज दिला का तू बाहेर ये. तो म्हटला मी येत नाही, उद्या असेल ते बघू. त्यानंतर सगळे स्वामी सेवेकरी आक्रमक झाले, त्याच्याबद्दल घोषणा द्यायला लागले. कुणी त्याच्या घरात गेलं नाही. त्यांनी काल ज्या पद्धतीने बातमी दिली की माझ्या घरात आले, तलवारी आणल्या, यांनी रॉड आणले, आम्हाला ओढून मारलं. माझं तुमच्या माध्यमातून विनंती आहे की त्याच्या घरातील CCTV चेक करा. त्याच्या गेटच्या आतमध्ये जर एक जरी माणूस गेला असेल तर आम्ही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर आत्महत्या करू. खरं तर असा खोटा गुन्हा गणेश भाऊ असेल, मी असेल, आमच्या 12 सेवेकरांना गुन्हे दाखल केले. ठीक आहे, आम्ही मामांच्या मागे प्रामाणिकपणे उभं राहिलो, सत्याच्या मागे उभं राहिलो, म्हणून प्रशासनाने आमच्या गुन्हे दाखल केले. आम्ही रात्री 12 वाजे ते पहाटे 4 वाजेपर्यंत ओतूर पोलीस स्टेशनला होतो. आम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी विचारात घेतलं नाही. आम्हाला म्हटलं आपण सकाळी बघू, साहेब आल्यावर पाहू. सकाळी आम्ही 8 वाजता 4-5 सेवेकरी तिथे गेलो होतो. परंतु साहेबच 12:30 वाजता आले. साहेब असे आले की साहेब आरोपीला घेऊन आले बरोबर. आणि सगळ्या सेवेकरांचा आक्रोश झाला की बाबा साहेब नक्की आमच्या पाठीशी का त्या आरोपीच्या पाठीशी. त्यानंतर वाणी साहेब तुम्ही पण होते. 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, रात्री 4 संध्याकाळचे 6 वाजले तरी आमचा त्या ठिकाणी आरोपपत्र त्यांनी घेतलं नाही. महाराजांना उन्हात ठेवलं आणि त्या पोलीस पाटलाच्या नवऱ्याला आतमध्ये फॅन खाली चहा पाणी देऊन व्यवस्थित त्यांची व्यवस्था केली. आणि आमच्या महाराजांना त्या ताटे साहेबांनी येऊन सुद्धा पाहिलं नाही. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आक्रोश झाला. सर्व महिला वर्ग त्या आक्रोशाने त्या ठिकाणी म्हणजे चिडू लागल्या. महाराजांच्याबद्दल आत्मीयता पाहून सर्वजण रडायला लागल्यानंतरून त्या पोलिसांना थोडंसं दयामाया आली आणि त्यांनी आम्हाला आज बोलवलं. त्यानंतर खोटी MCR दाखल केली, म्हणजे चुकीची केली. आमच्या सर्व वकिलांनी ते पाहिल्यानंतर असं सांगितलं तुम्ही FIR दाखल करा. मग रात्री 8:30च्या सुमारास माने साहेब त्यांनी आपली FIR घेतली आणि आमच्या विरुद्ध गुन्हा आम्हाला 2 दिवस न्याय दिला नाही आणि आमच्या विरुद्ध फक्त 10 मिनिटात FIR नोंद केली. या पोलिसांचा जाहीर निषेध करतो. आणि खऱ्या अर्थाने एक धनदागटा तो 100 एकरचा मालक आहे आणि आमच्या गरीब महाराजांना अन्याय केला आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि आमचे जे खोटे गुन्हे दाखल केलेत याची प्रशासनाने नीट पाहणी करावी, एक स्वतंत्र अधिकारी नेमावा. खरं तर ताटे साहेबांवर आमचा विश्वास नाही, सेवेकरांचा विश्वास नाही. एक स्वतंत्र अधिकारी नेमावा आणि या प्रकरणाची चौकशी करावी आणि आमच्या महाराजांना, आमच्या आजीला न्याय द्यावा हीच विनंती श्री स्वामी समर्थ.